नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण 15 मे 2026 या दिवसाच्या खगोलीय स्थितीचं आणि राशी भविष्याचं अगदी सविस्तर स्पष्टीकरण पाहणार आहोत. ही सगळी रंजक माहिती आपल्याला स्वामीदूत यांच्याकडून मिळाली आहे. तर मग आजचे हे आकाशातील ग्रहमान आपल्या दैनंदिन जीवनावर नेमका कसा प्रभाव टाकणार आहेत ते थेट जाणून घेऊया. चला तर मग सुरू करूया. आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात बघूया. सर्वात आधी आपण आजचा एकंदर ज्योतिषशास्त्रीय आढावा घेऊ. त्यानंतर अगदी क्रमाने म्हणजे मेष ते कर्क, सिंह ते वृश्चिक आणि शेवटी धनु ते मीन अशा सर्व 12 राशींचं सविस्तर भविष्य पाहू. आणि हो, शेवटी आजच्या दिवसासाठीचा एक अत्यंत खास उपाय आणि संदेशही आपण पाहणार आहोत. ठीक आहे, चला तर मग थेट आजच्या मुख्य विषयाकडे वळूया. आपला पहिला भाग आहे दैनंदिन ज्योतिषशास्त्रीय आढावा आणि आजच्या दिवसाची ऊर्जेची स्थिती. आता या सर्व खगोलीय घटकांमधली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे त्यांचा एकमेकांशी असणारा थेट संबंध. आजचा संपूर्ण दिवस हा प्रामुख्याने एका खूप सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. याशिवाय धोरणात्मक आर्थिक विचार आणि नातेसंबंधांमधला समतोल या गोष्टी आज खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. थोडक्यात सांगायचं तर व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात एक छान बॅलन्स साधण्यासाठी आजची स्थिती अगदी अनुकूल आहे. यातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे निर्णय क्षमता. आज योग्य वेळी घेतलेला एखादा निर्णय भविष्यात निश्चितपणे खूप मोठा फायदा देणार आहे, हे नक्की. चला तर मग आता आपल्या राशीचक्राच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. मेष ते कर्क या पहिल्या 4 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. तर मेष राशीसाठी आज कामात एक वेगळाच आणि प्रचंड वेग असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या नवीन संधी अगदी पूर्ण आत्मविश्वासाने स्वीकारायला हव्यात. आणि या कामाच्या वेगाचा थेट फायदा आर्थिक बाजूला कसा होतो हे आपल्याला वृषभ राशीच्या बाबतीत पाहायला मिळतं. वृषभ राशीसाठी आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. बचत आणि गुंतवणूक करणं आज विशेष फायदेशीर ठरेल. आता पैशांसोबतच नेटवर्कही तितकंच महत्त्वाचं असतं, बरोबर ना? म्हणूनच मिथुन राशीसाठी आजचा संवाद नवीन ओळखी निर्माण करेल आणि त्यांच्या नवनवीन कल्पना नक्कीच यशस्वी करेल. या सगळ्या धावपणीमध्ये कर्क राशीला मात्र आज कुटुंबाचं खूप भक्कम आधार मिळेल, ज्यामुळे एक छान भावनिक स्थैर्य मिळून त्यांचा दिवस अगदी उत्तम जाईल. यानंतर आपण पुढच्या टप्प्याकडे जाऊया. मधील राशी म्हणजेच सिंह ते वृश्चिक या राशींचं आजचं भविष्य काय सांगतंय ते बघूया. आजच्या या सकारात्मक ऊर्जेमध्ये सिंह राशीचे नेतृत्व गुण अगदी उजळून निघणार आहेत आणि कामाच्या ठिकाणी याचं नक्कीच मोठं कौतुक होईल. पण हो, या नेतृत्वाच्या जबाबदारीमध्ये कन्या राशीने स्वतःच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. योग्य ती विश्रांती आणि शिस्त त्यांच्यासाठी आज अत्यंत महत्त्वाची राहील. आता इथे तुला राशीकडे थोडं लक्ष देऊया. आपण सुरुवातीला जो नातेसंबंधातील समतोलाचा मुद्दा पाहिला होता ना, तो इथे अगदी चपखल बसतो. कारण तुला राशीच्या लोकांसाठी आज नात्यांमधला गोडवा वाढणार असून प्रेमात सकारात्मक बदल होण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे वृश्चिक राशीसाठी वैयक्तिक पातळीवर एखादी गुप्त योजना यशस्वी होण्याचा आणि घेतलेले आर्थिक निर्णय अत्यंत लाभदायक ठरण्याचा हा आजचा दिवस आहे. आता आपण राशीचक्राच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. धनु ते मीन या राशींच्या प्रवासाने आपण या चक्राची सांगता करूया. हा शेवटचा टप्पा खरोखरच खूप गतिमान आणि रंजक आहे. धनु राशीसाठी आज नवीन संधी आणि प्रवासाचा योग अत्यंत लाभदायक ठरणार आहे. फक्त थोडं सकारात्मक राहण्याची गरज आहे. आणि ह्या गतीला जर मकर राशीच्या दीर्घकालीन नियोजनाची जोड मिळाली तर आयुष्यात अधिक स्थिरता येईल. आता कुंभ राशीच्या कामात आज कदाचित थोडासा विलंब होऊ शकतो, पण त्यात अजिबात घाबरण्याचं कारण नाहीये, कारण अंतिम परिणाम हे अनुकूलच राहणार आहेत. आणि या संपूर्ण राशीचक्राचा एक सुंदर शेवट होतो तो मीन राशीच्या बाबतीत. मीन राशीला त्यांच्या अंगभूत सर्जनशीलता आणि अंतर्ज्ञानातून आज विशेष असं यश मिळणार आहे. म्हणजे एकंदरीतच ही सकारात्मक ऊर्जा दीर्घकालीन स्थिरता आणि नवनिर्मितीमध्ये कशी बदलते हे आपल्याला या शेवटच्या राशींमध्ये स्पष्टपणे दिसतं. आता या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि शेवटच्या भागाकडे येऊया. आजचा उपाय आणि संदेश. या दिवसाच्या ऊर्जेचा जास्तीत जास्त चांगला वापर कसा करायचा ते आता आपण पाहूया. आजच्या या छान ऊर्जेचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी इथे 2 अतिशय सोप्या आणि स्पष्ट कृती सांगितल्या आहेत. आज 15 मे 2026 रोजी शुक्रवार आहे आणि आपल्याला माहितीच आहे की शुक्रवार हा दिवस पारंपरिकरित्या देवी लक्ष्मीशी जोडलेला असतो. म्हणूनच आजच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करण्यास आवर्जून सांगितलं आहे. आणि या पूजेसोबतच एका विशिष्ट मंत्राचा जप करायचा आहे.
तो मंत्र आहे ओम श्रीम महालक्ष्मये नमः. आता इथे एक अत्यंत महत्वाचा मुद्दा असा आहे की या मंत्राचा जप नेमका किती वेळा करायचा आहे. तर तो आकडा आहे 108. होय, देवी लक्ष्मीच्या या अत्यंत प्रभावी मंत्राचा जप अचूक 108 वेळा करायचा आहे. ही संख्या आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय प्रभावशाली मानली जाते आणि आजच्या या सकारात्मक ऊर्जेशी थेट जोडलं जाण्यासाठी ही एक अत्यंत महत्वाची गुरुकिल्ली ठरू शकते. या विश्लेषणाचा शेवट आपण एका अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी अशा संदेशाने करणार आहोत. संदेश असा आहे की योग्य विचार आणि सकारात्मक कृती यश जवळ आणतात. आपण अगदी सुरुवातीलाच पाहिलं होतं ना की आजचा दिवस हा योग्य विचार आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयांचा आहे. हा संदेश आपल्याला अगदी तीच आठवण करून देतो. केवळ सकारात्मक विचार करणं पुरेसं नाहीये, तर त्या विचारांना एका धोरणात्मक आणि सकारात्मक कृतीची जोड मिळणं गरजेचं आहे. तरच यश आपल्या निश्चितपणे जवळ येतं. या संपूर्ण विश्लेषणातून आज खूप काही रंजक गोष्टी समजल्या आहेत. पण जाता जाता एक खूप महत्वाचा प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला विचारण्यासारखा आहे. आजच्या या संपूर्ण दिवसाच्या प्रवासात अशी कोणती एक सकारात्मक कृती आहे जी खऱ्या अर्थाने आपल्याला मार्गदर्शक ठरू शकते? ती कृती एखादा विचारपूर्वक घेतलेला आर्थिक निर्णय असू शकतो, नातेसंबंध सुधारण्यासाठी उचललेलं एखादं लहानचं पाऊल असू शकतं, किंवा आज सुचवलेला तो खास आध्यात्मिक उपायही असू शकतो. याच एका सकारात्मक विचारासोबत आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया. या माहितीचा आपल्याला योग्य तो फायदा हो आणि आजचा दिवस अत्यंत फलदायी ठरो, हीच सदिच्छा.